राहुलने आयुष्यात खूप विचित्र गोष्टी पाहिल्या होत्या. तो एक इन्व्हेस्टिगेशन जर्नलिस्ट होता. लोक जिथे जाण्याची हिंमत करत नाहीत, तिथे तो जात असे. खोटं उघड करणं, लोकांच्या भीतीमागचं सत्य शोधणं, हाच त्याचा व्यवसाय होता. पण त्या रात्री त्याच्या लॅपटॉपवर एक उघडलेला छोटासा लेख त्याचं आयुष्य बदलून टाकणारा होता. अंधारवाडी, एक असं गाव जिथे गेलेले लोक परत येत नाहीत. राहुल हलकासा हसला. पुन्हा एक फेक हॉरर स्टोरी. तो पुटपटला. पण पुढच्याच क्षणी त्याचा फोन वाजला. नंबर अनोळखी होता. हॅलो. राहुलने फोन उचलला. काही सेकंद शांतता. मग एक थरथरता खूप हळू आवाज आला. तुम्ही राहुल आहात का? हो. कोण बोलतंय? तुम्ही त्या गावाबद्दल माहिती लिहित आहात ना? अंधारवाडी. राहुल थोडा सावध झाला. हो. पण तुम्ही? तिथे जाऊ नका. तो आवाज अचानक थोडा जोरात झाला. किंवा जर गेलात तर परत येण्याची अपेक्षा ठेवू नका. फोन कट झाला. राहुल काही क्षण फोनकडे बघत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित आलं. आता तर नक्की जायलाच हवं. 2 दिवसांनी राहुल त्या गावाकडे निघाला. शहराच्या गजबटातून बाहेर पडला. पडताना त्याला वाटलं ही एक संधी इन्व्हेस्टिगेशन असेल. काही दिवसात स्टोरी तयार होईल, पब्लिश होईल आणि सगळं संपेल. पण त्याला माहीत नव्हतं ही स्टोरी संपणारी नव्हती. ती त्याच्या आयुष्याचा एक भाग बनणार होती. बस एक छोट्याशा थांब्यावर थांबली. इथून पुढे नाही जाणार, ड्रायव्हर म्हणाला. राहुलने भुवया उंचावल्या. गाव अजून पुढे आहे ना? ड्रायव्हरने त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहिलं. हो आहे, पण मी तिथे जात नाही. का? ड्रायव्हर काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, रस्ता तिथे जातो पण परत येत नाही. राहुल हसला. तुम्ही लोक पण ना. त्याने बॅग खांद्यावर टाकली आणि पुढे चालायला लागला. जंगलातून जाणारी ती अरुंद वाट पहिल्या काही मिनिटात साधी वाटली. पण जसा जसा तो आत जात होता तसतशी शांतता वाढत होती. इतकी शांतता की त्याला स्वतःच्या श्वासाचाही आवाज जास्त वाटत होता. ना पक्षी, ना वारा, ना कुठलाही जिवंतपणाचा आवाज. अचानक त्याला जाणवलं कोणीतरी त्याच्याकडे बघतंय. तो थांबला. हळूच मागे वळला. काहीच नव्हतं. फक्त झाड आणि सावल्या. ओव्हर थिंकिंग, तो स्वतःलाच म्हणाला आणि पुढे चालू लागला. पण आता प्रत्येक पाऊल जड वाटत होतं. संध्याकाळ जवळ येत होती आणि शेवटी त्याला ते गाव दिसलं. अंधारवाडी. पहिल्या नजरेत गाव अगदी साधं वाटलं. जुनी घरं, मातीचे रस्ते, काही लोक, पण काहीतरी वेगळं होतं. खूप वेगळं. गावात पाऊल टाकताच त्याला जाणवलं सगळे लोक त्याच्याकडे बघत आहेत. एकटक. कोणी हसत नाही, कोणी बोलत नाही, फक्त बघत आहे. जणू तो इथे नको असलेला माणूस होता. तू इथे का आलास? अचानक मागून आवाज आला. राहुल वळला. एक म्हातारा त्याच्या समोर उभा होता. डोळ्यात एक विचित्र थंडपणा. मी पत्रकार आहे, राहुलने शांतपणे म्हणाला. काही लोक इथून गायब झालेत, त्याबद्दल. म्हाताऱ्याने त्याचं वाक्य मध्येच तोडलं. गायब नाही झाले. तो हळूच पुढे आला. त्यांना इथे ठेवण्यात आलं आहे. राहुलच्या अंगावर काटा आला. काय म्हणताय तुम्ही? म्हातारा त्याच्या डोळ्यात बघत म्हणाला. इथे जो येतो तो जात नाही. त्या संध्याकाळी राहुलला पुन्हा एक जुनं घर राहायला मिळालं. घर देणारी बाई खूप कमी बोलत होती. जेवण तिथे आहे ती म्हणाली. आणि रात्री 8 नंतर बाहेर पडू नकोस. राहुलने विचारलं, का? ती काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली. मग म्हणाली, कारण रात्री इथे माणसं राहत नाहीत. रात्री 8 वाजले. अचानक सगळं गाव शांत झालं. जणू कोणीतरी एका क्षणात सगळ्या आवाजावर बंदी घातली होती. दरवाजे बंद झाले. लाईट बंद झाले. राहुलच्या मनात आता क्युरिओसिटीपेक्षा जास्त भीती होती. पण तो थांबणाऱ्यापैकी नव्हता. त्याने आपला कॅमेरा चालू ठेवला. आज सत्य बाहेर येणार आहे. तो पुटपुटला. रात्री 11 वाजले आणि मग जे त्याने पाहिलं ते त्याने आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं. एक एक करून सगळ्या घराचे दरवाजे हळूहळू उघडू लागले. गावातले लोक बाहेर येऊ लागले.
पण ते चालत नव्हते. त्यांच्या हालचाली नैसर्गिक नव्हत्या. जणू कोणीतरी त्यांना ओढत होतं. जणू कोणीतरी त्यांना बोलवत होतं. राहुलचं हृदय जोरात धडधडत होतं, पण तो थांबला नाही. तो त्या लोकांच्या मागे गेला, जंगलाकडे गेला. जंगलाच्या आत एक जुनं मोडकळीस आलेलं मंदिर उभं होतं. सगळे लोक त्या मंदिरात समोर बसले होते, पूर्ण शांत. ना आवाज, ना हालचाल. राहुल हळूहळू जवळ गेला. त्यांच्या हातातला कॅमेरा थरथरत होता. आणि मग त्याने जे पाहिलं त्याचं रक्तच गोठलं. त्या सगळ्यांच्या डोळ्यात काहीच नव्हतं, ना चमक, ना भावना, फक्त पांढरं रिकामपण, पोकळपण. त्याचं शरीर तिथे होतं, पण ते जिवंत नव्हते. ते सगळे मृत होते. राहुल एका पाऊल मागे सरकला. त्याचा श्वास अडखळत होता. हे हे सगळे मेलेले आहेत, तो स्वतःशीच पुटपुटला. पण मग त्याच्या मनात एक प्रश्न विजेसारखा चमकला. मग मी कोणासोबत चालत आलो होतो? राहुलचे पाय थरथरत होते. समोर जे काही होतं ते वास्तव असू शकत नाही असं त्याला वाटत होतं. पण डोळे खोटं बोलत नव्हते. त्या मंदिरासमोर बसलेली माणसं ती सगळी मृत होती. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही हालचाल नव्हती. डोळ्यात जीवनाचा एक थेंबही नव्हता. पण तरीही तिथे बसले होते. जणू कोणीतरी अदृश्य शक्ती त्यांना नियंत्रित करत होती. राहुलच्या हातातला कॅमेरा थरथरत होता. त्याने स्वतःला सावरायचा प्रयत्न केला. हे रेकॉर्ड करायला हवं, तो स्वतःशीच म्हणाला. त्याने कॅमेरा नीट पकडला आणि हळूहळू पुढे सरकला. जसं तो जवळ गेला, त्याला एक विचित्र गोष्ट जाणवली. त्या सगळ्या लोकांचे चेहरे जणू काही ओळखीचे वाटत होते. त्याने नीट पाहिलं आणि त्यांचं हृदय एकदम थांबल्यासारखं झालं. त्याचा लॅपटॉपवर पाहिलेला त्या आर्टिकलमधले फोटो, ज्यात गायब झालेले लोक दाखवले होते, तेच चेहरे, तेच लोक. हे हे सगळे तेच आहेत. राहुलच्या तोंडून शब्द फुटले. जे लोक गायब झाले होते ते इथे आहेत. त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. म्हणजे कोणीच गायब झालं नव्हतं. ते सगळे इथेच होते, पण जिवंत नव्हते. अचानक मंदिराच्या आतून एक हलका आवाज आला. जणू कोणीतरी हळूच श्वास घेतोय. राहुलचा श्वास अडखळला. त्याने कॅमेरा त्या दिशेने वळवला. मंदिराच्या आत पूर्ण अंधार होता, पण त्या अंधारात काहीतरी हलत होतं. राहुल हळूहळू पुढे गेला. प्रत्येक पाऊल टाकताना त्याला वाटत होतं तो कदाचित परत जाणार नाही. पण क्युरिओसिटी, ती भीतीपेक्षा जास्त मोठी होती. मंदिराच्या दाराजवळ पोहोचताच अचानक सगळ्या बसलेल्या लोकांचे डोळे अचानक एकाच वेळी त्याच्याकडे वळले. राहुल थिजला. त्यांनी काहीच बोललं नाही, पण त्यांची नजर ती सरळ त्याच्या आत्म्याला भेदत होती. तू इथे का आलास? तोच म्हाताराचा आवाज. राहुल मागे वळला. तो म्हातारा आता त्याच्या अगदी मागे उभा होता. तुम्ही हे सगळं काय करत आहात? राहुलने घाबरल्या आवाजात विचारलं. म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं. हेच तर आमचं आयुष्य आहे. हे आयुष्य नाही, हे मृत्यू आहे, राहुल ओरडला. म्हातारा शांतपणे म्हणाला, मृत्यू आणि आयुष्य, फक्त इथे फरक नाही उरला. राहुल काही क्षण गप्प राहिला. त्याच्या डोक्यात हजारो प्रश्न फिरत होते. हे सगळे लोक मेलेले आहेत. मग हे चालतात कसे, बोलतात कसे? म्हातारा त्याच्याकडे बघत म्हणाला, कारण त्यांनी शरीर सोडलंय, पण जागा सोडली नाही. म्हणजे म्हणजे इथून कोणी जात नाही. राहुलच्या अंगावर पुन्हा काटा आला. का? कोण थांबवतंय? म्हाताऱ्याने हळूच मंदिराकडे बोट दाखवलं. तो. राहुलने मंदिराच्या अंधारात पुन्हा पाहिलं आणि यावेळी त्याला स्पष्ट दिसलं, त्या अंधारात एक सावली उभी होती. ती माणसासारखी दिसत होती, पण पूर्ण माणूस नव्हती. तिचं शरीर विचित्र वाकलेलं, डोळे खोल गेलेले आणि तिच्या आजूबाजूला एक काळा धूर फिरत होता. राहुलचा श्वास थांबला. तो कोण आहे? म्हाताऱ्याचा आवाज आता खूप हळू झाला. तो या गावाचा रक्षक आहे. रक्षक? हा रक्षक नाही, हा काहीतरी भयंकर आहे, राहुल ओरडला. म्हातारा हलकासा हसला. तुझ्यासाठी भयंकर, पण आमच्यासाठी तोच देव आहे. राहुल आता सहन होत नव्हता. हे सगळं वेडा आहे. मी इथून जातोय. तो मागे वळला, धावायला लागला.
जंगलातून धावताना त्याला वाटत होतं तो जिवंत बाहेर पडेल की नाही. त्याच्या मागे काहीतरी येत असल्याचा आवाज येत होता. पण त्याने मागे वळून पाहिलं नाही. तो फक्त धावत राहिला. शेवटी तो गावाबाहेर आला. रस्ता दिसला आणि पहाटेचा हलका प्रकाश. तो थांबला, श्वास घेतला. मी वाचलो, तो पुटपुटला. तो शहरात परत आला. सगळं नॉर्मल होतं. लोक, आवाज, लाईट, जणू काहीच झालं नव्हतं. पण त्याच्या मनात एकच विचार होता. हे सगळं खरंच होतं का? त्याने लगेच आपला कॅमेरा काढला, व्हिडिओ चेक करायला. व्हिडिओ चालू झाला. सगळं दिसत होतं. गाव, लोक, मंदिर. पण मग शेवटी क्लिप आला आणि तो पाहून राहुलच्या हातातून कॅमेरा खाली पडला. त्या व्हिडिओमध्ये मंदिरासमोर बसलेल्या लोकांमध्ये एक चेहरा अजून होता. तो चेहरा राहुलचा स्वतःचा होता. राहुलच्या हातातून कॅमेरा खाली पडला. त्याच्या छातीत धडधड इतकी वाढली होती की जणू हृदय बाहेर येईल. हे हे शक्य नाही, तो स्वतःशीच पुटपुटला. त्याने पुन्हा कॅमेरा उचलला. हात अजूनही थरथरत होते. व्हिडिओ रिवाइंड केला. पुन्हा पाहिलं. मंदिर, बसलेली माणसं आणि त्यांच्यामध्ये तो स्वतः, डोळे रिकामे, चेहरा निश्चल, जिवंत नसलेला. नाही, मी इथे आहे, मी जिवंत आहे, राहुल जोरात बोलला. त्याचा आवाज खाली खोलीत घुमला. पण त्या आवाजातही त्याला आता एक विचित्र पोकळेपणा जाणवत होता. तो पटकन आरशासमोर गेला. स्वतःकडे पाहिलं. चेहरा तसाच होता. डोळेही तसेच. पण काहीतरी वेगळं होतं. त्याने स्वतःच्या डोळ्यात खोल पाहिलं. क्षणभरासाठी त्याला असं वाटलं त्याच्या डोळ्यात चमक नाही आहे. तो मागे सरकला. मी मी वेडा होतोय? तो स्वतःशीच समजवत होता. पण मग त्याने एक गोष्ट लक्षात घेतली की तो कित्येक वेळापासून उभा होता, धावत आला होता, घाबरला होता, पण त्याला एकदाही थकवा जाणवला नव्हता. त्याने हळूच हात छातीवर ठेवला. धडधड, काहीच नाही. तो गोठला. माझं हृदय. तो पुन्हा जोरात श्वास घ्यायला प्रयत्न करू लागला. पण श्वासही फक्त सवय म्हणून चालू होता. त्या क्षणी त्याच्या डोक्यात एक आठवण चमकली. जंगल, मंदिर. तो पळत होता तिच्या. आणि मग एक काळी सावली त्याच्या समोर आली होती. राहुलचे डोळे मोठे झाले होते. मी त्या रात्री खरंच पळून आलो होतो का? त्याच्या हातातून कॅमेरा पुन्हा खाली पडला आणि यावेळी त्याला स्पष्ट जाणवलं तो जिवंत नाही. खोलीत अचानक थंडी वाढली. लाईट हलकं फ्लिकर होऊ लागली. आणि मग त्याच्या मागून एक ओळखीचा आवाज आला. आता कळलं. राहुल हळूच मागे वळला. तोच म्हातारा, पण यावेळी तो शहरात त्याच्या खोलीत उभा होता. तू इथे कसा? राहुलचा आवाज अडखळला. म्हातारा हसला. जिथे तू आहेस तिथे आम्ही सगळे आहोत. मी जिवंत नाही का? राहुलने थरथरत विचारलं. म्हाताऱ्याने डोळे बंद केले. तू त्या रात्रीच तिथेच थांबलास. राहुलच्या डोक्यात सगळं फिरू लागलं. म्हणजे जे मी इथे पाहतोय हे सगळं तुझं मन आहे, म्हातारा शांतपणे म्हणाला, जे अजूनही स्वतःला जिवंत समजतंय. राहुल हळूहळू खाली बसला. मग मी परत का आलो? म्हातारा त्याच्याकडे पाहत म्हणाला, कारण प्रत्येक आत्मा सत्य स्वीकारायला तयार नसतो. खोलीत पुन्हा शांतता पसरली. राहुलच्या डोळ्यात आता भीतीपेक्षा एक वेगळीच रिकामी भावना होती. मग आता काय? त्याने विचारलं. म्हाताऱ्याने हळूच हात पुढे केला. परत चल. कुठे? जिथून तू कधीच बाहेर पडला नव्हतास. राहुल काही क्षण गप्प बसला. मग हळूहळू उभा राहिला. त्याला आता कळलं होतं, पळून जाणं शक्य नाही, सत्य टाळणं शक्य नाही. तो म्हाताऱ्याबरोबर चालायला लागला. पुढच्या क्षणी तो पुन्हा त्या जंगलात उभा होता. अंधार, थंडी आणि तीच शांतता. मंदिर समोर होतं आणि त्या मंदिरासमोर तेच लोक बसलेले होते. यावेळी एक जागा रिकामी होती. म्हाताऱ्याने त्या जागेकडे बोट दाखवलं. ही तुझी जागा आहे. राहुल हळूहळू त्या जागेकडे गेला. बसला. त्याच्या डोळ्यातली शेवटची चमकही हळूहळू नाहीशी झाली. मंदिराच्या अंधारात ती सावली पुन्हा हलली.
आणि एक हलका आवाज घुमला. आणखी एक. मंदिरासमोर पुन्हा एकदा शांतता पसरली होती. राहुल त्या जागेवर बसला होता, जिथे काही क्षणापूर्वी तो स्वतःला बाहेरून पाहत होता. आता तो त्या सगळ्यापैकीच एक झाला होता. त्याच्या डोळ्यातलं शेवटचं जिवंतपण हळूहळू विरत होतं आणि त्याच्या जागी एक थंड, रिकामी पोकळी येत होती. काही क्षण किंवा कदाचित काही तास वेळेचा अर्थ तिथे उरला नव्हता. अचानक मंदिराच्या आतली ती काळी सावली हलली. ती हळूहळू बाहेर येऊ लागली. राहुलचे डोळे आता जिवंत नसले तरी त्या सावलीकडे वळले. ती सावली आता स्पष्ट दिसत होती. ती माणसासारखी होती, पण तिचं शरीर जणू तुटकं तुटकं जोडलेलं होतं. डोळे खोल गेलेले, चेहरा विकृत आणि तिच्या आजूबाजूला एक काळा धूर फिरत होता. म्हातारा पुढे आला. त्याने मान खाली घातली. स्वामी, तो हळू आवाजात म्हणाला. राहुलच्या आत कुठेतरी एक विचार चमकला. हे कोण आहे? हे सगळं कसं सुरू झालं? जणू त्या सावलीने त्याचा विचार ऐकला. ती हळूहळू त्याच्याकडे वळली आणि अचानक राहुलच्या डोक्यात चित्र चमकायला लागली. अंधारवाडीचं खरं रहस्य खूप वर्षापूर्वीचं. हे गाव साधं होतं. लोक हसत होते, जगत होते. पण एक दिवस गावात एक माणूस आला. तो वेगळा होता. तो म्हणायचा, मृत्यू म्हणजे शेवट नाही, मी तुम्हाला अमरत्व देऊ शकतो. सुरुवातीला लोकांनी त्याला वेडं समजलं. पण मग एक घटना घडली. गावातला एक माणूस मेला आणि त्या अनोळखी माणसाने त्याला पुन्हा जिवंत केलं. गाव थक्क झालं. भीती आणि आश्चर्य दोन्ही एकत्र. हळूहळू लोक त्याच्यावर विश्वास ठेवू लागले. आम्हालाही अमरत्व हवं, ते म्हणाले. पण त्या माणसाच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. तो हसत होता, पण त्या हसण्यात माणुसकी नव्हती. एका रात्री त्याने सगळ्यांना मंदिरात बोलावलं. आज तुम्हाला अमरत्व मिळेल. लोक आनंदाने गेले. पण त्या रात्री जे झालं ते अमरत्व नव्हतं. ती होती कैद. त्या माणसाने त्यांची आत्मा त्यांच्या शरीरात अडकवली. ना ते पूर्ण जिवंत होते, ना पूर्ण मृत. आणि तो स्वतः त्या शक्तीचा भाग बनला होता. तोच त्या मंदिरातली सावली. राहुलच्या डोळ्यासमोर सगळं स्पष्ट झालं. म्हणजे आम्ही सगळे कैदी आहोत. त्याच्या मनात विचार उमटला. सावली हसली. कैदी आणि माझं अन्न. राहुलच्या आत एक हलकीशी हालचाल झाली. माझं अन्न? तुमच्या आठवणी? तुमच्या भावना? हळूहळू मी सगळं घेतो. राहुलला जाणवलं त्याच्या आठवणी हळूहळू कमी होत होत्या. त्याला स्वतःचं नावही विसरायला लागलं होतं. तो अचानक आतून ओरडला, नाही, मी असं राहणार नाही. त्या क्षणी त्याच्या आतलं शेवटचं मानवी काहीतरी जागं झालं. तो हळूहळू उठला. इतर सगळे बसलेच होते. म्हातारा घाबरला. बस, नाहीतर तो तुला संपवेल. पण राहुल आता थांबणार नव्हता. तो त्या सावलीकडे चालायला लागला. प्रत्येक पावलागणिक त्याला वाटत होतं तो तुटतोय, पण तरीही तो चालत राहिला. मी कैदी नाही, तो मनात म्हणाला. सावली रागवली. मंदिरात वारा जोरात फिरू लागला. तू मला विरोध करतोयस? सावलीचा आवाज घुमला. राहुल थांबला नाही. तो अजून जवळ गेला आणि मग त्याने अचानक स्वतःच्या छातीवर हात ठेवला आणि डोळे बंद केले. त्याच्या मनात शेवटचा एक विचार आला. जर मी इथे अडकलो तर अजून किती लोक अडकतील? आणि त्याने स्वतःला पूर्णपणे सोडून दिलं. त्या क्षणी एक जबरदस्त प्रकाश मंदिरात पसरला. सावली किंचाळली आणि पुढच्या क्षणी सगळं शांत झालं. पहाट झाली. जंगल पुन्हा सामान्य दिसत होतं. मंदिर रिकामं होतं. गावातली सगळी घरं रिकामी होती. अंधारवाडी आता अस्तित्वात नव्हतं. काही दिवसांनी त्या भागात एक बातमी आली. एक संपूर्ण गाव अचानक गायब. कोणीही उत्तर देऊ शकलं नाही. पण जंगलाच्या एका कोपऱ्यात एक छोटासा दगड होता. त्यावर फक्त एकच नाव कोरलेलं होतं, राहुल. आणि खाली लिहिलं होतं, ज्याने स्वतःला हरवून सगळ्यांना वाचवलं. काही लोक कथा बनवतात, पण काही लोक कथांचा शेवट बदलून जातात. कथा समाप्त.